दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। गोरेगाव व लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सीमध्ये घडलेल्या धप्पादायक प्रकरणाने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे। मात्र घटनेला 3 दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। सुरुवातीला आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात तो फरार असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला आहे। या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिकांची सभा पार पडली। या सभेत पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करण्यात आली। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेश आहिरे यांनी आक्रमक भूमिका घेत 24 तासात आरोपीला अटक झाली नाही तर जिजामाता मैदानातून पोलीस स्टेशनवर जन आक्रोश मोर्चा काढू असा इशारा दिला। हे आम्हाला पटण्याची गोष्ट आहेत ना। जर तो विकृत पद्धतीचा व्यक्ती आहे, त्या मुलाने असं सांगितलं बाईटमध्ये की हा व्यक्तीवरती अगोदर एक स्वतःच्या मुलीचा खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे। जर खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे ना, त्याचा सीआर नंबर जाहीर करावा। त्याचा सीआर नंबर जाहीर झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचा संपूर्ण बायोडाटा लोकांसमोर पोचेल ना। याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठेतरी खोटं मीडियासमोर दाखवताय आणि कोणीतरी खोटं पोलीस स्टेशन मार्फत अफवा फैलवतात। हा मुद्दामहून गुन्हा झालेला आहे, हा दाबण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कोण करत आहे याच्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी बसलेलो आहोत। याचा छडा लावणार म्हणजे कुठल्या परिस्थितीत लावणारच। त्याच्यावरती कितीही मोठे कोण असतील राजकारणी तरी त्यांना सोडणार नाही। दरम्यान तरुणीचे वडील प्रवीण मोरे, आई शुभांगी मोरे व काका मनोहर मोरे यांनी तीव्र भावना व्यक्त करत आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली। की माझ्या लेकीवर ज्यांनी हत्या केली आहे तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे। फाशी ही नित्य झालीच पाहिजे आणि जरूर झाली पाहिजे, हे माझे म्हणणे आहे, स्वतःचं बापाचं म्हणणे आहे। आरोपी सापडत नाही तर आरोपी शोधून काढा आणि आरोपीला फाशी झालीच पाहिजे, हे माझं स्वतःचं म्हणणं आहे। या प्रकरणात शिवसेना नेते अरुण चाळके यांनी गंभीर आरोप करत सांगितले की हा तपास राजकीय षडयंत्रातून वेगळ्याच वळणावर नेला जात आहे। 19 तारखेला लोणेरेमध्ये ओंकार लॉज रेसिडेन्सी या लॉजवर जी घटना घडली, ती घटना म्हणजे आपल्या माणगाव तालुक्याला, गोरेगाव लोणेरेला आम्हाला काळीमा फासणारी घटना होती। कारण ज्या मुलीचा क्रूरपणे हत्या केली गेली आहे, ती हत्या अशा प्रकारे केली आहे की ती हत्या करण्यामागचा हेतू काय आहे हे आम्हाला अजून संभ्रमामध्ये आम्ही आहोत। ज्या रेसिडेन्सीमध्ये ती राहायला गेली होती, मला मिळाल्या माहितीप्रमाणे त्या रेसिडेन्सीमध्ये तो आरोपी जो कोण मुलगा आहे तो एकटाच गेला होता। त्याच्या एकट्याचीच नोंद त्या रेकॉर्डला आहे, मुलगी त्यासोबत गेली नव्हती। आणि मग असं कळतं आहे मुलीला घेऊन कोणीतरी एक त्रयस्तग्रस्त कोणीतरी ती दुसरा माणूस रात्री उशिरा घेऊन गेला आणि उशिरा घेऊन जाऊन त्या दोघांनी मिळून काहीतरी तिचा मोठा क्रूर हत्या केलेली दिसते। हा कुणी एका व्यक्तीचं काम नाही, हे 2 माणसाशिवाय हे एवढी मोठं कारण होऊ शकत नाही। आणि म्हणून आम्ही काल या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम घेताना तिथल्या पोलीस यंत्रणेला आम्ही भेटायला गेलो। खरं म्हणजे ही घटना काहीतरी वेगळी आहे आणि पोलीस यंत्रणा काहीतरी वेगळा प्रकार दाखवला जाते आम्हाला। याच्यामध्ये खोलवर जर गेलं तर याचा शेवट फार गंभीर निघेल असं आम्हाला वाटतं आहे। आरोपी हा बाहेरचा आहे वगैरे दाखवलं जातं आहे, प्रत्यक्षात आरोपीचा जो आयडिया आहे तो बोगस आहे। त्यामुळे आरोपी तर मुलगीतली स्थानिक असल्या कारणाने तो आरोपी या ठिकाणी राहिलेला असायला पाहिजे गोरेगावमध्ये। दोघांची ओळख झाल्याशिवाय मैत्री होऊ शकत नाही। तर माझ्या माहितीप्रमाणे याच्यामागे कुठेतरी एक राजकीय षडयंत्र वापरून ही केस वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आम्ही सर्व समाजाचे लोक काल जमलो, सर्व पक्षाचे लोक जमलो आणि ठरवलं की आम्ही काल त्या DYSPना भेटलो। ज्या DYSPकडे तपास आहे काळे म्हणून, ते कशा खऱ्या अर्थाने हा तपास करू शकत नाही, ते स्वतः फिजिकली अनफिट आहेत। दुसरी गोष्ट, हा तपास असा वरवर करून चालणार नाही, तर तपास हा खोलवर घेऊन जर केला तर ह्याच्यातलं खरं मूळ बाहेर येईल। आणि म्हणून आम्ही माननीय SPना, गृहराज्यमंत्री आमचे योगेशदादा कदमना आम्ही सकाळपासून फोन करतो, विनंती केली आहे की ही केस आहे, ह्या केसचा तपास एकतर CIDकडे द्या किंवा SITकडे द्या। तर इथले लोकल पोलीस हे राजकीय प्रेशरखाली या तपासाला वेगळा वळण देण्याचं काम करतात आणि म्हणून
ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. कारण काल आम्हाला त्या डिवायसपीने सांगितलं की 2 तासात आम्ही आरोपी अटक करू. आजपर्यंत आरोपी अटक झालेला नाही. म्हणून 25 तारखेला आपण जो मोर्चा ठरवला आहे तो समाजातल्या सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन करायचा आहे की जेणेकरून ही जी घटना घडली या घटनेचा पूर्ण पिक्चर लोकांसमोर यायला पाहिजे आणि खरं आरोपीसुद्धा बाहेर येऊन त्यांना त्याचं प्रायश्चित्त द्यायला पाहिजे. अशा प्रकारचा उद्देशाने आपण नियोजन करायचं आहे. यावेळी माणगाव तालुका बौद्ध जनपंचायतचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनीही पोलीस प्रशासनाला इशारा देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. या ठिकाणी उग्र आंदोलन छेडू आणि पुन्हा रायगड जिल्हा याच्यामध्ये हा उग्र आंदोलन छेडला जाईल आणि मग याचा फटका याचा त्रास या पोलीस प्रशासनाला बसेल. म्हणून पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी. या हत्याकांडामुळे माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी गौतम जाधव, माणगाव. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.